नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण जनगणना ऑनलाईन ॲपमध्ये सिंक केलेला डाटा जर चुकला असेल तर तो अपडेट कसा करावा हे आपण पाहणार आहोत. तर पहा, जेव्हा आपण आपला जनगणनेचा ॲप ओपन करतो याप्रमाणे आपल्याला इंटरफेस दिसतो. यामधील जो 3 क्रमांकाचा डब्बा आहे, आधीच केलेला डाटा सिंक करा, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तुम्ही जर या डब्यावर क्लिक केलं तर तुम्हाला आपल्या यामध्ये आपण जी माहिती सिंक केलेली आहे त्या सर्व कुटुंबाची माहिती आपल्याला यामध्ये दिसेल. यापैकी जे कुटुंबाची माहिती चुकली असेल त्या कुटुंबाच्या खाली जे पेन्सिलचं चिन्ह आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा मेसेज दिसेल. तिथे तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील: पर्यवेक्षकाकडून, चार्ज कार्यालयाकडून आणि स्वतःकडून माहिती आपण दुरुस्त करू शकतो. तर आपण यापैकी काय करायचं, स्वतःकडून याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. जर आपण यामध्ये स्वतःकडून या ऑप्शनवर क्लिक केलं तर पुढं पहा, आपल्याला याच्यामध्ये रद्द करा आणि पुढे चालू ठेवा हे 2 ऑप्शन दिसतात. त्यापैकी आपल्याला माहिती अपडेट करायची आहे म्हणून आपण पुढे चालू ठेवा याच्यावर क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या जे घराची माहिती अपडेट करायची आहे त्या इमारतीचा आपल्याला ओढ क्रमांक, इमारत क्रमांक व गणना घर क्रमांक दिसेल. त्याला आपल्याला बदलवता येत नाही. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खाली जे 3 बटन आहे त्यापैकी जे पुढे जा हे बटन आहे, या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर पुढे जा बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला मेसेज दिसेल आणि प्रश्न 4 पासून प्रश्न 34 पर्यंतचे आपण सगळे प्रश्न यामध्ये पुन्हा भरू शकतो, त्याला अपडेट करू शकतो. आणि अपडेट केल्यानंतर आपल्याला ही माहिती काय करायची आहे, सबमिट करायची आहे. आणि सबमिट केल्यानंतर ती माहिती आपल्याला सिंक करायची आहे. धन्यवाद.